उत्तराखंडातील हल्द्वानी येथील रामलीला मैदानावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेसमोर गोमूत्र शिंपडून करण्यात आलेल्या कथित शुद्धीकरणाच्या घटनेचा निषेध करण्यासाठी भीमशक्तीच्या वतीने परभणीत प्रतिकात्मक मुंडन आणि सत्यशोधक यज्ञ आंदोलन करण्यात आलं। माजी मंत्री तसंच राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आलं। समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा आणि भारतीय संविधानाच्या मूलभूत मूल्यांच्या विरोधात असलेल्या प्रतिगामी आणि सनातनी प्रवृत्तींचा यावेळी निषेध करण्यात आला। भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष सतीश भिसे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक मुंडन करून तीव्र निषेध नोंदवलाय। तसंच सत्यशोधक यज्ञाच्या माध्यमातून जातीय आणि सामाजिक भेदभावाला प्रोत्साहन देणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली। परभणी जिल्हा भीमशक्ती संघटनेच्या वतीने आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब जे उच्च राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत, 8 ऑगस्टला हल्द्वानी येथे त्यांनी जी सभा आयोजित केली होती, त्या सभेनंतर ज्या विचारमंचाचं त्यांनी गोमूत्र शिंपडून जे शुद्धीकरण केलेलं आहे या गोष्टीचा आम्ही निषेध करतो। तसेच आज भीमशक्तीनं जे पाऊल उचललेलं आहे या निषेधाचं एक हवन करून मनुवाद जाळून हा निषेध व्यक्त केलेला आहे। बाबासाहेबांच्या विचारावर चालणारी भीमशक्ती संघटना त्यांचे विचार घेऊन आज आम्ही हवन केलेले आहे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापाशी पायथ्यापाशी मनुस्मृती जाळलेली आहे, जी बाबासाहेबांनी रायगडाच्या पायथ्याशी जाळली होती। तेच विचार घेऊन आम्ही आज हे मनुस्मृती जाळलेली आहे। परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीकडून व भीमशक्तीकडून आम्ही या गोष्टीचा निषेध करतो व मनुवाद व बीजेपीचा निषेध करतो। जंगली हत्तींच्या प्रकोपामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी आणि हत्तींच्या बंदोबस्तासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शेतकऱ्यांनी 18 ऑगस्ट रोजी उपवनसंरक्षक कार्यालयावर घेराव आंदोलन केलं। यावेळी जिल्हा कार्यकारी अध्यक्ष नंदू नरोटे यांनी वन विभागाच्या विविध विकास कामं, संयुक्त वन व्यवस्थापन समित्या आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेत 25 कोटींचा कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप केलाय। 34 समित्यांच्या कामांची उच्चस्तरीय चौकशी करून प्रत्यक्ष पाहणी करावी अशी मागणी करण्यात आली। आंदोलनात भाग्यश्री आत्राम आंदोलनात नंदू नरोटे यांच्यासह शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आरोपांबाबत उपवनसंरक्षक वरुण BR यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही। गैरव्यवहाराचे आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत। चौकशीनंतरच सत्य स्पष्ट होणार आहे। वडसा वन विभागाअंतर्गत ज्या संयुक्त वन व्यवस्थापन समित्या आहेत त्या समित्यांना श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेअंतर्गत जो निधी प्राप्त झाला होता त्यामधून त्यांना जे साहित्य खरेदी करायचे होते त्या साहित्याच्या खरेदीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला असून जे वन समितीचे अध्यक्ष आणि सचिव आहेत म्हणजे फॉरेस्ट गार्ड आणि वन समितीचे अध्यक्ष यांच्यावर दबाव टाकून त्यांच्याकडून खोटं बिलं घेऊन ते बिलं काढण्यात आले आणि अशा पद्धतीचे ह्या ज्या 34 समित्या आहेत त्यांच्या अंतर्गत 25 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हे जे DFO वरुण यांनी केलेला आहे आणि मी वनमंत्री यांना ईमेलद्वारे कळविलेला आहे की जैन समाजाचे परम श्रद्धास्थान पूज्य प्रभा कंवरजी यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त लोणारमध्ये विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम उत्साहात पार पडले। परमपूज्य किरण सुधाजी, विशाल प्रभाजी, सुयश प्रज्ञाजी आणि सौम्य प्रज्ञाजी यांच्या सानिध्यात धीरज भवन येथून भव्य वरघोडा काढण्यात आला। गेलडा भवन, प्रताप चौक, डोंगरवाल चौक आणि बस स्टँड मार्गे निघालेल्या या वरघोड्याचं नागरिकांनी स्वागत केलं। श्री मंगल कार्यालय इथं याचा समारोप झाला। त्यानंतर धार्मिक प्रवचन, गुणगौरव सभा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, माजी आमदार संजय रायमुलकर यांच्यासह विविध मान्यवर आणि सकल जैन समाज बांधव उपस्थित होते। प्रभा कंवरजी यांच्या छायाचित्रांसह पोस्टल तिकीट काढण्याच्या मागणीचं निवेदन केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले। महोत्सवानिमित्त 16 समाज बांधवांनी सलग 8 दिवस अन्नत्याग तपस्या केली, तर जिनेश्वर युवा ग्रुपच्या रक्तदान शिबिरात 71 रक्तदात्यांनी रक्तदान केलं। धार्मिक श्रद्धा, तपस्या आणि सामाजिक सेवेच्या संगमानं महोत्सवाची सांगता झाली।
मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून तिरोडा पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले। यातील एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे। ही घटना 18 ऑगस्ट रोजी दुपारी CJ पटेल कॉलेज समोर शेंडे सलून जवळ घडली। फिर्यादी लोकेश मदनलाल प्रजापती यांच्या तक्रारीनुसार आम्हाला पाहून का हसलास असं म्हणत आरोपींनी वाद घातला। त्यानंतर लाकडी काठीनं डोक्यावर, हातापायांवर मारहाण करून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। या घटनेत कार्तिक रहांगडाले आणि तेजस उरकुडे हे जखमी झालेत। रुद्र राकेश वाल्मिक, गौरव करोसी आणि एक 18 वर्षीय युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस करत आहेत। पावसानं दडी मारल्यानं परिसरात दुष्काळाचं सावट निर्माण झालंय। शेतकरी, पशुपालक आणि नागरिक अडचणीत आहेत। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तसंच भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुरेश बिराजदार यांनी 20 ऑगस्टचा वाढदिवस बॅनर, फटाके, हार, तुरे आणि गुलाल न वापरता साजरा करावा असं आवाहन केलंय। मुळात वाढदिवस साजराच करू नये असंही त्यांनी आवाहन केलंय। कारखान्याच्या आर्थिक अडचणींमुळे शेतकरी आणि ऊसतोडणी, मोहातमजुरांच्या विविध बैलांना विलंब झाल्याचं त्यांनी मान्य केलंय। संपूर्ण थकीत ऊस बिल अदा करून कारखाना पुन्हा सुरू केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। नोव्हेंबर, डिसेंबर आणि 15 जानेवारी पर्यंतची बिलं देण्यात आलेत। उर्वरित बिलं देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। कारखान्यासमोर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी संविधानिक मार्गाने प्रश्न मांडावा आणि संयम राखावा असं आवाहन त्यांनी केलंय। शेतकरी संकटात असताना वाढदिवसापेक्षा त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचं बिराजदार यांनी स्पष्ट केलंय। रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचं वाशी नाका इथं शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलंय। फटाक्यांची आतिषबाजी, घोषणाबाजी आणि पुष्पगुच्छ देऊन कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केलाय। गोगावले यांनी राहुल पाटील यांच्या कालवण धाब्याला सदिच्छा भेट दिली। यावेळी पेण पोलीस निरीक्षक संदीप भोसले आणि वडखळ पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी त्यांचं स्वागत केलं। पेण तालुक्यातील प्रलंबित विकास कामं, पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणी पुरवठा, उद्योग, रोजगार तसंच ग्रामीण भागातील प्रश्नांवर चर्चा झाली। पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानं रायगडच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास मिलिंद पाटील आणि प्रदीप वर्तक यांनी व्यक्त केलाय। गोगावले यांच्या नियुक्तीमुळे रायगडच्या राजकारणात नव्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे। गेल्या 2.5 वर्षापासून संपूर्ण रायगडवासी जनता, माझे सर्व सहकारी मित्र, आमचे आमदार, खासदार सगळेच मंडळी जी वाट पाहत होते, तो काल दिवस श्रावणी सोमवारातला पहिला सोमवार आणि काल जे आमचं डिक्लेरेशन झालेलं आहे, काल खरं म्हणजे आम्ही आग्र्याला होतो आणि काल आग्र्यालाच आम्हाला ही बातमी कळली। फार समाधान वाटलं। मी सगळ्यांचा आभारी आहे। रायगडला विकासाचं कसं भविष्य असेल काय सांगाल? आता पळसप्याला आलोय आहे। आता आम्ही आज रात्री अलिबागला वस्तीला जातोय। उद्या पहिली मीटिंग आमची रायगडची होणार आहे आणि मग आम्ही सगळे आमचे आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, पंचायत समिती सभापती, नगराध्यक्ष, नगरसेवक या सगळ्यांना विश्वासात घेऊन रायगडचं विजन आम्ही झाल्यानंतर पहिल्यांदाच रायगडमध्ये आगमन होत आहे। शिवसैनिकांमध्ये जी अपेक्षा होती ती संपलेली आहे, प्रतीक्षा होती ती संपलेली आहे। शिवसैनिकांचा उत्साह आहे तो संचारलेला आहे, काय आवाहन कराल? सगळ्या शिवसैनिकांना मी मनापासून त्यांचा आभार मानतो, अभिनंदन करतो की या आपल्या पालकमंत्री पदासाठी सगळेच उत्सुक होते आणि ती उत्सुकता शिगेला पोचलेली होती, ती काल संपलेली आहे। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी काल डिक्लेरेशन केलं, मी त्यांचा आभारी आहे। पहिल्यांदा पालकमंत्री झालात, आज पहिला म्हणजे दुसरा दिवस आहे। पहिला असं कोणतं काम जे करायला पाहिजे पालकमंत्री झाल्यावर आवडेल? जिथं आपण उभे आहोत तो रस्ता पहिला व्यवस्थित करणं, कारण मुंबईचे चाकरमाने आता गणपतीला येणार आहेत, ते आमचं विजन पहिलं असेल। जे काय खड्डे पडले, तुम्ही जे काय रोज दाखवताय ते पहिलं समाप्त करणं। जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी वाशिम MIDCच्या पायाभूत सुविधांसाठी 48 कोटी 67 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। पालकमंत्री तसंच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून हा निधी उपलब्ध झालाय। यामध्ये रस्त्यांसाठी 18 कोटी, पाणी पुरवठ्यासाठी 16 कोटी, महावितरणाच्या कामांसाठी 3 कोटी 82 लाख आणि MSME पार्कसाठी 10 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय।
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वाशिममध्ये लॉजिस्टिक पार्क उभारण्याबाबतही चर्चा झाली। तसंच उद्योजकांच्या परवानगी संदर्भातील प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी MIDCच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी अकोला इथं आठवड्यातून 1 दिवस अनिवार्यपणे उपस्थित राहावं अशा सूचना सामंत यांनी दिल्यात। संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मालेगावहून 17 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता शेगाव पायदळ वारीला सुरुवात झाली। या वारीचं हे 10वं वर्ष आहे। मालेगावसह अमानी, डही, वारंगी, पांगरी कुटे अशा भागातील सुमारे 50 ते 70 भाविक सहभागी झालेत। व्यापारी सतू मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली संत गजानन महाराजांच्या प्रतिमेची पूजा अर्चा करून दिंडी रवाना झाले। 19 ऑगस्ट रोजी शेगाव इथं ही दिंडी पोहोचणार आहे। त्याच दिवशी संस्थांची पालखी पंढरपूरहून शेगावमध्ये दाखल होणार आहे। त्यामुळे भाविकांना पालखी दर्शनाचा योग मिळणार आहे। वारी दरम्यान इरळा, रिधोरा, मेडशी, मालेगाव, पातूर, वाडेगाव, बाळापूर आणि जवळा इथं विविध मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भाविकांसाठी फराळ, चहा आणि भोजनाची व्यवस्था केली आहे। अन्नदात्यांच्या दिंडी चालक आणि भाविकांच्या वतीनं शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाय। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे 5-6 महिन्यांपासून अनेक लाभार्थ्यांना मिळाले नसल्यानं अपंग, वृद्ध आणि निराधार नागरिक आर्थिक अडचणीत सापडलेत। अनुदानाची चौकशी करण्यासाठी दररोज तहसील कार्यालयात लाभार्थ्यांची गर्दी होते। लाभार्थ्यांच्या तक्रारीनुसार कार्यालयात गेल्यावर साईट बंद आहे, आज नका येऊ, उद्या या अशी उत्तरं मिळत आहेत। त्यामुळे ग्रामस्थ, ग्रामीण भागातील नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात। रखडलेलं अनुदान तातडीनं खात्यात जमा करावं, तांत्रिक अडचणी दूर कराव्यात आणि लाभार्थ्यांना स्पष्ट माहिती मिळावी अशी मागणी होते। तसंच अपंग, वृद्ध आणि निराधार नागरिकांसाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र मदत कक्ष सुरू करण्याची मागणी करण्यात आली। मी दर्यापूर तहसीलमध्ये आहे सध्या इथे, आणि हे जे तुम्ही पाहता हे सगळे अपंग बांधव आहेत तसा, आणि खूप दिवसांपासून तरी कदाचित एका वर्षांपासून यांचा पगार भेटत नाही आहे। ते रोजचे इथे चक्रा मारत आहेत आणि चक्रा मारून निराशकार वापस जात आहेत घरी। तिथं आल्यावर यांना असं सांगण्यात येत आहे की सर्व्हर डाऊन आहे। तर सर्व्हर डाऊन आहे तर हे रोज चालू येणं यायचं समजा असं सुरू आहे। तर आता यांना असं किती दिवस मला असं म्हणत आहे की यांच्यासाठी किती दिवस त्रास करणार आहे ते यांचा, कारण की खूप दिवसापासून लोक येतात। त्या तुम्ही किती दिवसापासून येऊन राहिले? 5 महिने झाले। सर तुम्ही किती दिवसापासून येऊन राहिले? 8 महिन्यापासून। आणि खूप काही लोक असे आहेत। तर मला फक्त एवढं म्हणायचं आहे की आता हे जे आहे ते सक्षम आहे तिथं, कारण की यांच्या मूलभूत गरजा किंवा पगार यांना मिळून राहिला म्हणून हे तिथं येऊन राहिले। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आता ज्यांचा परिवार नाही आहे आणि असे काही व्यक्ती आहेत किंवा ज्यांच्या घरांनी एकच अपंग व्यक्ती आहे आणि तो त्या पगारावर डिपेंड करतो त्याचं सगळं काही, आणि तो कसा काय इथं येऊ शकेल? आता तो जर नाही येऊन राहिला तर एका वर्षापासून तुम्ही यांची हालत पाहू शकता। असे 50-60 जण रोजचे इथं येत आहे। तर यांच्यासाठी सरकार काय करून राहिली मला फक्त एवढंच म्हणायचं आहे। सर एक मिनिट बोलू का? बोला। सर मी प्रेमदास शेचे इतके अंतरगाव। सर मला 5वा महिना लागला, पगार नाही, अपंग असूनही जे सर डुप्लिकेट लोक आहेत त्यांनी सर पगार भेटू राहिला। बरोबर सर आज म्हणजे 5वा महिन्याला पूर्ण अपंगाचे पैसे आले सर, डॉक्युमेंट्स पूर्ण आणले इथं। सर हे सरकार लोक ध्यान देत नाही आहेत। प्लीज सर तुम्ही मदत करा, आम्ही सगळे जण पूर्ण अपंग आहोत। आम्हाला 7 महिने झाले। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी इथं 9.5 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं परिसरात खळबळ उडाली। 18 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30 ते 4च्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे। मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती। तपासादरम्यान मुलीचा मृतदेह आढळून आला। प्राथमिक माहितीनुसार एका तरुणानं मुलीला सायकलवरून उसाच्या शेताच्या परिसरात नेलं आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून गळा दाबून तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले। घटनेचा सखोल तपास सुरू आहे। पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झालेत। विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून पुरावे आणि घटनेशी संबंधित बाबींची पडताळणी केली जाते। या घटनेनंतर पिंपळवंडी परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालंय। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा जीव घेणाऱ्या आरोपीवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी, तपास जलद गतीने पूर्ण करावा आणि पीडितेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। आज संध्याकाळी दुपारच्या नंतर एक 25 वर्षाच्या तरुणाने एक 9.5 वर्षाची जी मुलगी आहे त्याच्या शेजारी घरात जे राहत होती ते घरी
दुसऱ्या मुलाबरोबर खेळत असताना टी व्ही बघत असताना ते त्यांना घरातून ओळख असून बाहेर घेऊन गेला आणि गावी बाहेर हे जे शेत आहे ते शेतात पुढे जाऊन त्यांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे आणि त्याची हत्या केली आहे. याचा जे आरोपी आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील जे तपास आहे ते चालू करण्यात आलेला आहे. सध्या आमची फॉरेन्सिक टीम जागेवर आहे आणि त्या जागेचा पंचनामा पाहणी हे चालू आहे आणि वैद्यकीय तपासणी जी आहे त्याची प्रोसेस सुद्धा चालू आहे. थँक्यू. या बातमीसोबतच न्यूज मराठी विशेष बातमीपत्रात आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.